ज्ञानविज्ञान चर्चा व शंका समाधान भाग 10वा. मी म्हणजे एक नंबरचा आळशी. सुदैवाने खाण्यापिण्याची व्यवस्था असल्यामुळे पोटासाठी नोकरीधंदा काहीच करीत नव्हतो. नुसत्या उन्हाळक्याच सुरू असत. मी निदान अध्यात्म मार्गात तरी आळस टाकून काहीतरी नियमित आणि चिकाटीनं करावं अशी साहजिकच श्री स्वामींची इच्छा असे. पण नियमितपणाशी जसं माझं जुळत नसे तसंच लवकर उठण्याचं सुद्धा जमत नसे. सिनेमा नाटकाच्या धंद्याशी संबंधित असल्यामुळे नेहमी झोपायला उशीर होत असे आणि त्याचा सहज परिणाम म्हणून सकाळी उठायला देखील 8 तरी वाजत. हे सर्व श्री स्वामींना माहीत होतं. त्यामुळे साधना नामस्मरण याविषयी केव्हा बोलणं निघालं तर ब्राह्ममुहूर्ती उठणं आणि आपले आह्निक करणं सर्वच दृष्टीने मानवाच्या कल्याणाचं कसं आहे हे आवर्जून ते सांगत असत. मलाही ते पटत असे, पण उमजत मात्र नसे. माझ्या वागण्यात प्रयत्नपूर्वक फरक करायचा ठरवला तरी 4-8 दिवसांपेक्षा तो टिकत नसे. तरीसुद्धा पहाटे उठण्याचे फायदे आणि या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्याला ते कसे आवश्यक आहे याचे पाठ अधूनमधून चालूच असत. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या कशी योग्य आणि आवश्यक आहे हे देखील ते आपल्या भाषेत सतत सांगण्याचा प्रयत्न करीत. एकदा अशीच नित्यकर्म वेळीच का करावी आणि ती करण्याचे फायदे वगैरे संबंधी बोलणं सुरू होतं. त्यावेळी चमत्कारिक वाटणारी, अशक्य वाटणारी काही विधानं आजही आठवतात. आता विज्ञानाच्या प्रकाशात त्या विधानांची पूर्ण सत्यता प्रत्ययाला आल्यामुळे त्या विधानांची किंमत आता जाणवते. पहाटे 4 वाजता उठून आपली प्रातर्कर्म उरकून सूर्योदयापूर्वी संध्या करणं कसं जरूर आहे हे स्वामी सांगत होते. सांगताना व्यवहारात प्रत्ययाला येणारे सर्वच गुण सांगत, पण त्यामागील तात्विक भूमिका देखील शास्त्राधारे विशद करण्याचा प्रयत्न ते करीत असत. पहाटेची नीरव शांतता, आवाजाचे त्रासदायक वातावरण नसणे, हवा प्रसन्न आल्हाददायक, पक्ष्यांचे मधुर कूजन, सुखकारक थंड हवामान, उत्साहवर्धक परिसर, चांदणं आणि संधिप्रकाश यांचा आनंदवर्धक मिलाफ वगैरे अनेक गोष्टी येत असत. त्यातच त्यांनी एक विधान केलं होतं. परमेश्वरी शक्तीचं सहाय्य मिळवायचं असेल तर ही वेळ साधणं महत्त्वाचं आहे. तसंच परमेश्वरी सत्तेशी प्रत्यक्ष संबंध जमवून सूत जमवायचं असेल तर हीच एक वेळ उत्तम वगैरे. त्यावेळी मनात येई, परमेश्वरी शक्तीचं सहाय्य काय? कृत्रिम शांततेने मन एकाग्र केलं तरीसुद्धा मिळेल. आणि परमेश्वरी सत्तेशी प्रत्यक्ष सूत जमवायचं म्हणजे काय? तर योगिक प्रक्रिया. म्हणून त्याकडे माझं लक्ष वेधलं नाही. पण आज विज्ञानाच्या नवीन भराऱ्या वाचताना ज्यावेळी आढळलं की सूर्योदय आणि सूर्यास्त या 2च वेळा अशा आहेत की ज्यावेळी कॉस्मिक एनर्जी ही प्रत्यक्ष पृथ्वीपर्यंत या 2च वेळी येऊ शकते. कारण पृथ्वीच्या सभोवती असलेला चुंबकीय क्षेत्राचा पडदा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स या एनर्जीच्या आड येतो. इतर वेळी ही कॉस्मिक एनर्जी या चुंबकीय क्षेत्राला ठोकरून इतस्ततः जाते. ती पृथ्वीपर्यंत येऊच शकत नाही. पण सूर्योदयाच्या वेळी या चुंबकीय क्षेत्राची स्थिती अशी असते की सफरचंदाप्रमाणे देठाजवळ आत निमुळता होत जाणारा देठ पृथ्वीपर्यंत लंबाकृती किरण, लहर किंवा वेव्ह यांना कोणताही अडथळा न होता जाऊ देतो. आता ही कॉस्मिक एनर्जी म्हणजे निश्चित काय हे मला समजलेलं नाही. पण ही एक प्रकारची शक्ती किरण, लहर किंवा वेव्ह स्वरूपात सतत प्रसारित होत असते. इतर वेळी ती पृथ्वीपर्यंत अडथळ्यामुळे पोहोचत नाही. सूर्योदय सूर्यास्त यावेळी मात्र पोहोचू शकते. आता याच शक्तीला परमेश्वरी शक्ती असं मानलं तर आमच्या पूर्वज ऋषींनी वागण्याचे नियम आणि वेळा ठरवताना याही गोष्टींचा सखोल अभ्यास विचार करूनच हे ठरवलं असं मान्य करावं लागतं. आणि अनुभवजन्य ज्ञानाने खात्री पटलेले श्री स्वामींसारखे थोर पुरुष ज्यावेळी याचा पुरस्कार आणि प्रचार प्रसार करतात तेव्हा मन थक्क होऊन जातं. विश्वव्यापक शक्तीशी सरळ सरळ प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे. मनाच्या अगाध शक्तीद्वारे
त्याची एकतानता साधून आपणही अलौकिक सामर्थ्यशाली बनणं शक्य आहे, हेच सत्य त्यामागे दिसतं. त्याशिवाय आवाजाचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण आणि ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असणारी म्हणजे ओझोनाइज्ड हवा ही सारी आरोग्याला हितावह आणि पोषक आहेतच, पण मनाच्या शक्ती जागृत करून त्रिभुवनाचं राज्य करणाऱ्या योग्यांना सहाय्यभूतही होऊ शकतात, नव्हे होतात. आणि त्यामुळेच त्रिकालाचं ज्ञानही सामान्य गोष्ट ठरून त्याही पलीकडचं परमेश्वर सान्निध्य मानव मिळवून अविनाशी चिरकाल टिकणारा आणि ज्याचा कधीही कंटाळा वीट येत नाही असा आत्मिक अलौकिक आनंद मिळवणं शक्य आहे, हेच यावरून स्पष्ट होतं. इतकं करूनही माझ्याकडून अजून काही ब्राह्ममुहूर्ती उठून आपली साधना करणं घडत नाही. पण त्या सर्व श्री स्वामींच्या सांगण्याला शास्त्राचा, विज्ञानाचा आणि चिकित्सक विचाराचा असा आधार मिळाला म्हणजे मग मात्र असं वाटतं की थोर पुरुष सकृतदर्शनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत असं जे विश्वासपूर्वक सांगतात ते अगदीच काही खोटं नाही.